Hello students, here we will see the next topic of 15th chapter, excretion and osmoregulation. In last lecture we have studied juxtaglomerular apparatus and concentration of urine. Here we will see the next topic, composition of urine. Normal urine is pale yellow colored transparent liquid. म्हणजे युरिन हे नॉर्मली पेल येल्लो कलरचं असतं आणि ट्रान्सपरंट असतं. दिस कलर इज ड्यू टू पिगमेंट युरोक्रोम. कशामुळे आला हा पेल येल्लो कलर? तर युरोक्रोम नावाच्या या पिगमेंटमुळे हा कलर आलेला आहे. कंपोजिशन ऑफ युरिन डिपेंड अपॉन फूड अँड फ्लुइड कंज्युम्ड बाय द इंडिव्हिज्युअल. युरिनला हा जो कलर आहे तो युरोक्रोममुळे आहे आणि युरिनचे जे कंपोजिशन्स आहेत ते डिपेंड असतात आपण काय खातो आणि कोणते लिक्विड घेतो, फ्लुइड काय कंज्यूम करतो त्याच्यावर डिपेंड असतात युरिनचे कंपोजिशन. वेल लेट अस फाइंड आउट हाऊ. तर ठीक आहे, आपण बघूया हे कसं केलं जातं. देर आर टू वेज. One by regulating water reabsorption through ADH and other by electrolyte reabsorption through RAAS. एक मेथड आहे ती म्हणजे वॉटर रिॲब्सॉर्प्शन. ADHच्या साहाय्याने वॉटर रेग्युलेट केलं जातं, रेग्युलेटिंग वॉटर रिॲब्सॉर्प्शन, आणि इलेक्ट्रोलाइट रिॲब्सॉर्प्शन केलं जातं RAAS सिस्टीमच्या साहाय्याने. Hypothalamus in midbrain has special receptors called osmoreceptors. आपल्या ब्रेनचाच पार्ट आहे हायपोथॅलॅमस. याच्यामध्ये स्पेशल टाईपचे रिसेप्टर्स असतात जे डिटेक्ट करतात ऑस्मोलॅरिटी ब्लडची. त्यांना म्हटलं जातं ऑस्मोरिसेप्टर्स. दे कॅन डिटेक्ट चेंज इन ऑस्मोलॅरिटी, मेजर्स ऑफ टोटल नंबर ऑफ डिझॉल्व पार्टिकल्स पर लिटर ऑफ सोल्युशन ऑफ ब्लड. म्हणजे एका लिटरमध्ये ब्लडच्या किती डिझॉल्व पार्टिकल्स आहेत याला म्हटलं जातं ऑस्मोलॅरिटी. तर ही डिटेक्ट करायचं काम कोण करता? हे ऑस्मोरिसेप्टर्स जे असतात आपल्या ब्रेनच्या हायपोथॅलॅमस या पार्टमध्ये. इफ ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड इन्क्रीजेस ड्यू टू एनी रिझन सच ॲज आफ्टर इटिंग नमकीन और ड्यू टू स्वेटिंग, in other words due to loss of water from body, osmoreceptors trigger release of ADH, means antidiuretic hormone, from neurohypophysis or posterior pituitary. जर काही कारणाने आपल्या बॉडीमध्ये जर काही चेंजेस झाले, ऑस्मोलॅरिटी ब्लडची इन्क्रीज झाली, आपण काही नमकीन खाल्लं ज्याच्यामध्ये जास्त मीठ आहे असे पदार्थ आपण खाल्ले, उदाहरणार्थ आपण आचार खाल्लेला आहे किंवा पापड खाल्लेला आहे अशा वेळेस, किंवा मग जास्त स्वेटिंग झालेलं आहे, हार्ड वर्क केलं, उन्हामध्ये फिरलो आपण, अशा वेळेस ऑस्मोलॅरिटी काय होते? ब्लडची इन्क्रीज होते, कारण वॉटर लॉस झालेला असतो स्वेटिंगमुळे, डिहायड्रेशनमुळे. मग ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. तर ही इन्क्रीज झालेली ऑस्मोलॅरिटी या ऑस्मोरिसेप्टर्सला जे मिडब्रेनमध्ये आहेत यांना ट्रिगर करतं, म्हणजे स्टिम्युलेट करतं कशाच्या सिक्रिशनसाठी? फॉर ADH, रिलीज ऑफ ADH और अँटीडायुरेटिक हार्मोन फ्रॉम न्यूरोहायपोफायसिस. पिट्युटरी ग्लँडचे दोन भाग आहेत, ॲडिनोहायपोफायसिस आणि दुसरा आहे न्यूरोहायपोफायसिस. त्या न्यूरोहायपोफायसिसमधून हा ADH रिलीज होतो, म्हणजेच अँटीडायुरेटिक हार्मोन रिलीज होतो, जो कशाच्या इन्हान्समुळे तो रिलीज झाला? ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज झाल्यामुळे ADH सिक्रीट झाला. ADH stimulates reabsorption of water from last part of DCT and entire collecting duct by increasing the permeability of cells. This leads to reduction in urine and volume, decreases osmolarity of blood. बघा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिनमध्ये बघितलेलं आहे.
हा जो पार्ट असतो DCTचा शेवटचा पार्ट आणि हा फुल पार्ट कलेक्टिंग डक्टचा, इथे ज्या सेल्स आहेत त्या स्टिम्युलेट होतात ADHच्या सहाय्याने, ज्याच्यामुळे त्यांची परमॅबिलिटी इन्क्रीज होते आणि वॉटर रिॲब्सॉर्ब होते. इथं दाखवले बघा H2O, इथे पण दाखवले H2O. म्हणजे हा जो कलेक्टिंग डक्ट आहे हा DCT आहे, हा काय रिॲब्सॉर्ब करतो? वॉटर. यांना कोण याची परमॅबिलिटी, या सेल्सची परमॅबिलिटी कोण इन्क्रीज करतं? तर ADH हार्मोन. जो ADH वॉटर लॉस झाल्यामुळे सिक्रेट झाला आपल्या पिट्युटरी ग्लँडमधून, तो या सेल्सला थोडक्यात ऑर्डर देतो की युरिनमधून पाणी बाहेर जाऊ देऊ नका, ते बॉडीमध्येच ठेवा. वॉटर रिटेन्शनसाठी स्टिम्युलेट केलं जातं, बॉडीमध्येच ठेवलं जातं पाणी, इथे रिॲब्सॉर्ब केलं जातं युरिनमधून. म्हणजेच थोडक्यात युरिन कसं बाहेर टाकलं जातं? कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकलं जातं, कमी व्हॉल्यूममध्ये युरिन बाहेर पडतं, जास्तीत जास्त वॉटर रिॲब्सॉर्ब होतं आणि कॉन्सन्ट्रेटेड स्मॉल व्हॉल्यूम युरिनचा बाहेर पडतो. म्हणजेच थोडक्यात वॉटर बॉडीमध्येच ठेवलं आणि कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर काढलं, म्हणजे थोडक्यामध्ये ऑस्मॉलॅरिटी काय होते? ब्लडची डिक्रीज होते. दिस इज द रोल ऑफ ADH. काय कमी केली जाते? ऑस्मॉलॅरिटी, जी कोणामुळे वाढलेली आहे? डिहायड्रेशन. स्वेटिंग झाल्यामुळे डिहायड्रेशन झालं, वॉटर लॉस झालं, ज्याच्यामुळे ऑस्मॉलॅरिटी इन्क्रीज होते. म्हणजे थोडक्यात बॉडीचं पाणी कमी पडलं म्हणून सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन इथे वाढलं होतं ब्लडमध्ये, त्याला कमी करायचं काम कोणी केलं? या ADHने. त्याने या DCTला आणि कलेक्टिंग डक्टच्या सेल्सला स्टिम्युलेट केला फॉर रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जास्तीत जास्त वॉटर बॉडीतच राहिलं, म्हणजे थोडक्यात कमी व्हॉल्यूममध्ये युरिन बाहेर पडला, ज्याच्यामुळे ऑस्मॉलॅरिटी, म्हणजेच बॉडीत पाणी राहिलं आणि इलेक्ट्रोलाइट बाहेर गेले, ज्याच्यामुळे ऑस्मॉलॅरिटी काय झाली? डिक्रीज झाली. दिस इज द रोल ऑफ ADH. Once the osmolarity of blood comes to normal, activity of osmoreceptor cells decreases, leading to decrease in ADH secretion. एकदा का ऑस्मॉलॅरिटी ब्लडची नॉर्मल झाली की ऑस्मोरिसेप्टर ज्या सेल्स आहेत मिडब्रेनमध्ये, ते त्यांची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतात, म्हणजेच थोडक्यात ADHचं सिक्रिशन डिक्रीज होतं. यालाच म्हटलं जातं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. वन्स ऑस्मॉलॅरिटी ऑफ ब्लड कम्स टू नॉर्मल, म्हणजे नॉर्मल झाली ऑस्मॉलॅरिटी, ॲक्टिव्हिटी ऑफ ऑस्मोरिसेप्टर सेल डिक्रीजेस. ऑस्मोरिसेप्टर सेलची ॲक्टिव्हिटी ज्याच्यामुळे डिक्रीज होईल, कारण ऑस्मॉलॅरिटी आता नॉर्मल आहे, आणि ज्याच्यामुळे लिडिंग टू डिक्रीज इन ADH, ज्याच्यामुळे कमी ADH बाहेर पडेल. दिस इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. In case of hemorrhage or severe dehydration too, receptors stimulate ADH secretion. हिमोरॅग झालं, काही कारणाने ब्लिडिंग झालं, ॲक्सिडेंट झाला किंवा ब्लड प्रेशर वाढलं आणि ब्लड वेसल्स फुटल्या ब्रेनमध्ये किंवा आपल्या इतर बॉडीच्या पार्टमध्ये, हिमोरॅग झाला अशा वेळेस, किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन, खूप जास्त डिसेंट्री, ओमिटिंग झालं, सिव्हिअर डिहायड्रेशन झालं, अशा वेळेससुद्धा हे रिसेप्टर स्टिम्युलेट होतात आणि ADH सिक्रेट करतात. कारण हिमोरॅगमुळे ब्लड लॉस होतो आणि डिहायड्रेशनमुळे वॉटर लॉस होतो, म्हणजे हे भरून काढण्यासाठी हा ADH सिक्रेट केला जातो. ADH is important in regulating water balance through kidneys. In absence of ADH, diuresis means dilute urine takes place. Persons tends to excrete a large amount of dilute urine. This condition is called as diabetes insipidus. आता जर का कमतरता झाली, ADHचं सिक्रेशन कमी झालं, ADHचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे वॉटर बॅलन्स करणे, आणि हा ADH कमी सिक्रेट झालं, त्याची डिफिशियन्सी झाली, तर काय होतं? डायुरॅसिस, म्हणजेच डायल्यूट युरिन बाहेर टाकलं जातं, आणि ज्याच्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ युरिन बाहेर टाकलं जातं. म्हणजे थोडक्यात ADH नसल्यावर ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या ज्या DCTच्या सेल्स आहेत आणि ह्या कलेक्टिंग डक्टच्या सेल्स आहेत, ADH नसल्यानंतर ह्या ॲब्सॉर्बच करणार नाही वॉटर. वॉटर ॲब्सॉर्ब नाही केलं म्हणजे वॉटर कशातून निघून जाईल? या युरिनमधून ते बाहेर पडेल, म्हणजेच लार्ज अमाऊंटमध्ये युरिन बाहेर पडेल, आणि तेही कसं असेल? युरिन डायल्यूट असेल. यालाच काय म्हटलं जातं?
आपण डायुरॅसिस असं म्हणतो यालाच, आणि या कंडिशनला डायबिटीस इन्सिपिडस असं म्हटलं जातं. हा डिसऑर्डर आहे एडीएचच्या डेफिशियन्सीमुळे होणारी. अनदर regulatory mechanism is RAAS, renin angiotensin aldosterone system by juxtaglomerular apparatus. आपण बघितलेल्या सुरुवातीलाच हा जो पार्ट आहे जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस म्हणजे ॲफ्रंट आर्ट्रिओल जो आहे हा, या ॲफ्रंट आर्ट्रिओलच्या अगदी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येतो हा DCT, आणि दोघं मिळून ह्या सेल्स ॲफ्रंट आर्ट्रिओलच्या स्मूथ मसल्स याच्यामध्ये ग्रॅन्युलर होतं सायटोप्लाझम, त्यांना आपण जक्स्ट्राग्लोमेरुलर सेल्स म्हणतो, आणि या DCTच्या सेल्स खूप कॉम्पॅक्ट होतात आणि डेन्सा मॅक्युला तयार करतात. या दोघांना मिळून म्हणतो आपण जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस, ज्याच्यामधून रेनिन नावाचा सिक्रीट होतो, रेनिन नावाचा सबस्टन्स सिक्रीट होतो. बघा आता त्याचा रोल काय आहे बघूया आपण. सेकंड सिस्टीम रेग्युलेटरी सिस्टीम RAAS, रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. कोण ऑपरेट करतं हे? जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस. व्हेन एव्हर ब्लड सप्लाय ड्यू टू चेंज इन ब्लड प्रेशर और ब्लड वॉल्यूम टू ॲफ्रंट arteriole decreases due to low blood pressure or dehydration, juxtaglomerular apparatus cell release renin. बघा, काही कारणाने जर आपल्या किडनीमध्ये असणारे हे जो नेफ्रॉन आहे याच्यामध्ये ब्लड सप्लाय होत असतो, तो म्हणजे या ॲफ्रंट आर्ट्रिओलच्या थ्रू इथून ब्लड एंटर करता या ग्लोमेरुलसमध्ये. या ॲफ्रंट आर्ट्रिओलमध्ये जर प्रेशर नसेल, ब्लड प्रेशर कमी आहे, कारण बॉडीमध्ये काय झालेलं आहे? डिहायड्रेशन, वॉटर लॉस झालं आहे, ब्लड व्हॉल्यूम कमी झालेलं आहे, BP लो झालेलं आहे. अशा वेळेस मग लो प्रेशरने ब्लड आत जातं, ते फिल्टर होणार नाही प्रेशर नसेल तर. म्हणून ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी ही दुसरी सिस्टीम आहे जिला म्हणतो आपण RAAS, म्हणजेच ज्याला म्हटलं जातं रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. व्हेनेवर ब्लड सप्लाय ड्यू टू चेंज इन ब्लड प्रेशर और ब्लड व्हॉल्यूम, जर ब्लड सप्लाय कमी झाला ॲफ्रंट आर्ट्रिओलमध्ये, डिक्रीज झाला, कोणत्या कारणामुळे? ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे किंवा ब्लड व्हॉल्यूम कमी झालं, म्हणजेच BP कमी झालं, डिहायड्रेशन झालेले, ओमेटिंग झाले, वॉटर लॉस झाल्या, अशा वेळेस ॲफ्रंट आर्ट्रिओलमधून ब्लड सप्लाय कमी होतो, BP कमी होतो. मग जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटसचे जे सेल्स आहेत ह्या काय सिक्रीट करतात? रेनिन. आता बघू आपण या रेनिनचं काय फंक्शन आहे. रेनिन कन्वर्ट्स एंजियोटेन्सिनोजीन सिक्रीटेड बाय हेपॅटोसाइट्स इन लिव्हर टू एंजियोटेन्सिन फर्स्ट. रेनिनचं फंक्शन आहे या लिव्हरमध्ये असणारा हा एंजियोटेन्सिनोजीन याला कन्व्हर्ट करायचा एंजियोटेन्सिन फर्स्टमध्ये. एंजियोटेन्सिनोजीनला एंजियोटेन्सिन फर्स्टमध्ये कन्व्हर्ट करायचं काम कोण करतं? रेनिन. हे कुठे असतं एंजियोटेन्सिनोजीन? हा सबस्टन्स कोण सिक्रीट करता? तर हेपॅटोसाइट सेल्स आहेत लिव्हरच्या, ते हे सिक्रीट करतात एंजियोटेन्सिनोजीन सबस्टन्स. त्याला, त्या हार्मोनला, त्या सबस्टन्सला एंजियोटेन्सिन फर्स्टमध्ये कन्वर्ट करायचं काम हा रेनिन करतो. Then angiotensin converting enzyme further modified angiotensin first to angiotensin second, the active form of hormone. angiotensin converting enzyme परत मॉडिफाईड करतो, angiotensin फर्स्टला angiotensin सेकंडमध्ये मॉडिफाईड करतो, ॲक्टिव्ह फॉर्म तयार करतो या हार्मोनचा. angiotensin काही एवढा ॲक्टिव्ह नसतो, परंतु angiotensin सेकंड हा जास्त ॲक्टिव्ह फॉर्म हार्मोनचा तयार होतो परत. म्हणजे रेनिन एंजियोटेन्सिनोजीनला एंजियोटेन्सिन फर्स्टमध्ये आणि परत एंजियोटेन्सिन फर्स्टला एंजियोटेन्सिन सेकंड या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. बघू आपण याचं काय रोल आहे. एंजियोटेन्सिन सेकंड हॅज ट्रिपल फंक्शन, 3 रोल आहेत, 3 फंक्शन्स आहेत एंजियोटेन्सिन सेकंडची. पहिलं फंक्शन बघू आपण. इट कॉन्स्ट्रिक्ट
arteriole in kidney, thereby reducing blood flow and increase blood pressure. हा जो ॲफरंट आर्ट्रिओल आहे याच्यामध्ये कमी ब्लड सप्लाय होतोय. या ॲफरंट आर्ट्रिओलमधून कमी ब्लड सप्लाय होतो कारण डिहायड्रेशन झालं, ब्लड व्हॉल्यूम कमी झालं आहे, BP कमी झालं आहे, मग कमी इथून प्रेशरने आतमध्ये ब्लड पाठवलं जात आहे. अशा वेळेस जर प्रेशर नसेल तर फिल्ट्रेशन होणार नाही, म्हणून हा जो एन्जिओटेन्सिन सबस्टन्स आहे एन्जिओटेन्सिन सेकंड तो या ॲफरंट आर्ट्रिओलला कॉन्स्ट्रिक्ट म्हणजे आकुंचन पावतं. हे ॲफरंट आर्ट्रिओल छोटं होतं, साईज कमी होते आणि साईज कमी झाली की BP वाढतो, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. म्हणजे थोडक्यात हा जो एन्जिओटेन्सिन सेकंड आहे हा ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो किडनीमध्ये. देन सेकंड फंक्शन स्टिम्युलेट PCT cells to enhance reabsorption of Na+, Cl- and water. PCT मधून वॉटर Na+, Cl- जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब करण्यासाठी या PCTला स्टिम्युलेट करतो हा एन्जिओटेन्सिन सेकंड. It stimulates adrenal cortex to release another hormone called as aldosterone that stimulate DCT collecting duct to reabsorb more Na+ and water, thereby increasing blood volume and pressure. आता हा जो तिसरं फंक्शन आहे, या पहिलं फंक्शन बघितलं आपण आर्ट्रिओल कॉन्स्ट्रिक्ट होतं आणि ब्लड प्रेशर वाढवलं जातं. दुसरं फंक्शन आहे ते म्हणजे या PCT प्रॉक्झिमल कन्व्होलेटेड टिब्यूलला स्टिम्युलेट केलं जातं वॉटर आणि Na+च्या ॲब्सॉर्प्शनसाठी. NaCl बघा इथून ॲब्सॉर्ब होत आहे आणि वॉटर ॲब्सॉर्ब होतं, यासाठी या PCTला स्टिम्युलेट केलं जातं. हे सेकंड फंक्शन. आणि थर्ड फंक्शन आहे या एन्जिओटेन्सिन सेकंडचा, ते म्हणजे या कलेक्टिंग डक्टला आणि या DCTला हा स्टिम्युलेट करतो एन्जिओटेन्सिन सेकंड. कशाच्या रिॲब्सॉर्प्शनसाठी? वॉटर आणि NaCl रिॲब्सॉर्ब केलं जातं या DCTमधून आणि कलेक्टिंग डक्टमधून. म्हणजेच थोडक्यात वॉटर रिॲब्सॉर्ब केला म्हणजे कमी व्हॉल्यूममध्ये युरिन बाहेर टाकलं, जास्तीत जास्त वॉटर आत ठेवलं, म्हणजेच थोडक्यामध्ये ब्लड व्हॉल्यूम वाढवला जातो, ब्लड प्रेशर इन्क्रीज केलं जातं. अशा प्रकारे हा एन्जिओटेन्सिन सेकंड हा थर्ड रोल प्ले करतो, थर्ड फंक्शन करतो. असे हे 3 फंक्शन्स आहेत एन्जिओटेन्सिन सेकंडची. वुड ओनली ADH or only RAAS be sufficient for hemostasis? Both ADH and RAAS are essential. फक्त ADH किंवा फक्त RAAS हे सफिशियंट नाही आहे हेमोस्टॅसिससाठी, तर दोघांचा इसेन्शियल आहे, दोघं इसेन्शियल आहेत हेमोस्टॅसिससाठी म्हणजे बॅलन्ससाठी. ओनली ADH कॅन लोअर ब्लड Na+ concentration by way of water reabsorption in DCT and collecting duct, whereas RAAS stimulate Na+ reabsorption, thus maintain osmolarity of body fluid. म्हणजे थोडक्यात ADH हा या DCT आणि कलेक्टिंग डक्टला वॉटर रिॲब्सॉर्प्शनसाठी स्टिम्युलेट करतो, तर हा जो ही जी RAS सिस्टीम म्हणजे अल्डेस्टेरॉन आहे हा या DCT आणि कलेक्टिंग डक्टला Na+ ॲब्सॉर्ब करण्यासाठी स्टिम्युलेट करतो. म्हणजे थोडक्यामध्ये ब्लडमध्ये किंवा बॉडी फ्लुइडमध्ये ऑस्मॉलॅरिटी बॅलन्स करायचं काम हे दोघं मिळून करतात. ॲक्शन ऑफ ADH आणि RAAS लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड ऑस्मॉलॅरिटी. या दोघांमुळेही ब्लड व्हॉल्यूम वाढतो आणि ऑस्मॉलॅरिटी वाढते. अ लार्ज increase in blood volume and pressure stimulate atrial wall to produce atria natriuretic peptide. लार्ज अमाऊंट झालं कशाचं? आपल्या ब्लडचं. ब्लड व्हॉल्यूम वाढलं, ब्लड प्रेशर वाढला की हे हार्टमध्ये असणारा जो ॲट्रियल वॉल आहे त्याला स्टिम्युलेट करतं. हे वाढलेलं जेवढं जास्त ॲट्रियामध्ये ब्लड येऊन पडेल, म्हणजे हार्टच्या 2 जे चेंबर्स आहेत ज्याच्यामध्ये ब्लड रिसीव केलं जातं त्यांना आपण ॲट्रिया म्हणतो. त्या ॲट्रियामध्ये जर जास्त
ब्लड येऊन पडलं म्हणजे जास्त व्हॉल्यूम वाढलं, जास्त ब्लड रिसीव केलं त्यांनी, तर त्या वॉलला स्टिम्युलेट केलं जातं. कशाच्या सिक्रिशनसाठी स्टिम्युलेट केलं जातं? ANPच्या सिक्रिशनसाठी. A फॉर ॲट्रियल, N फॉर नॅट्रियुरॅटिक अँड P फॉर पेप्टाइड. हा हार्मोन सिक्रिट करण्यासाठी ह्या हार्टला स्टिम्युलेट केलं जातं. ॲट्रियाला हार्टचं स्टिम्युलेट केलं जातं. बघा आता अपोजिट रोल आहे याचा. या दोघांचा रोल काय होता? ADH आणि RASचा ब्लड व्हॉल्यूम वाढवायचा आणि ब्लड प्रेशर वाढवायचा. तर याच्या अपोजिट फंक्शन कोण करतंय? हा ANP करतो. म्हणजे थोडक्यात बघू आपण कसं ब्लड प्रेशर हा कमी करतो. A large increase in blood volume and pressure stimulate atrial wall to produce atrial natriuretic peptide. ANP inhibit Na plus and Cl minus reabsorption from collecting duct, inhibits release of renin. म्हणजे थोडक्यात रेनिनचं जे सिक्रिशन आहे ते बंद करतो, हा इन्हिबिट करतो रेनिनचं सिक्रिशन, ज्याच्यामुळे या कलेक्टिंग डक्टमध्ये Na प्लस आणि Cl मायनसचं रिॲब्सॉर्प्शन इन्हिबिट केलं जातं. इन्हिबिट म्हणजे स्टिम्युलेटच्या अपोजिट, म्हणजे थांबवलं जातं. म्हणजे ADH आणि RAS स्टिम्युलेट करतात यांचं रिॲब्सॉर्प्शन, तर हा ANP इन्हिबिट करतो, स्टॉप करतो Na प्लस आणि Cl मायनसचं रिॲब्सॉर्प्शन कलेक्टिंग डक्टमधून. म्हणजेच रेनिनचं सिक्रिशन हा इन्हिबिट करतो, स्टॉप करतो. रिड्यूस्ड अल्डेस्टेरॉन अँड ADH रिलीज ट्यू, म्हणजे कमी करतो अल्डेस्टेरॉनचं सिक्रिशन आणि ADHचं सुद्धा. म्हणजे थोडक्यात हा रेनिनचं सिक्रिशन स्टॉप करतो, अल्डेस्टेरॉनचं स्टॉप करतो आणि ADHचं सिक्रिशन सुद्धा स्टॉप म्हणजेच कमी करतो. थोडक्यात डिक्रीज, रिड्यूस करतो यांचं सिक्रिशन. म्हणजेच वॉटर ॲब्सॉर्ब होणार नाही आणि Na प्लस Cl मायनस ॲब्सॉर्ब होणार नाहीत. कारण ऑलरेडी ब्लडमध्ये काय झालेलं आहे? आता ब्लड व्हॉल्यूम वाढलेलं आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि त्याच्यात परत अजून वॉटर रिटेन केलं बॉडीमध्ये तर चालणार नाही, म्हणून ते जाऊ द्यायचे युरिनमधून. म्हणून या दोघांचं सिक्रिशन काय केलं जातं? स्टॉप. ADHचं पण आणि अल्डेस्टेरॉनचं सिक्रिशन, रेनिनचं सिक्रिशन स्टॉप केलं जातं ANPच्या सहाय्याने. तो इन्हिबिट करतो यांचं सिक्रिशन. This leads to condition called natriuresis, means increased excretion of Na plus in urine. म्हणजे थोडक्यामध्ये हा जो ANP आहे, हा ANP Na प्लसचं ॲब्सॉर्प्शन नाही करू देणार, आतमध्ये घेतलं जाणार नाही ब्लडमध्ये. म्हणजेच कशामधून जाऊ दिलं जाईल? NaCl आणि वॉटर ह्या ब्लड या युरिनमधून जाऊ दिलं जाईल, बाहेर टाकलं जाईल. म्हणजे थोडक्यात कसं युरिन बाहेर पडेल? अगदी डायल्यूट युरिन बाहेर टाकून दिलं जाईल आणि म्हणजे थोडक्यात बॅलन्स केलं जातं इथे याच कंडिशनला. म्हणजे जास्तीत जास्त युरिन बाहेर टाकणे, डायुरॅसिस म्हणतो आपण त्याला, याच कंडिशनला म्हटलं जातं natriuresis. This leads to condition called as natriuresis, means increased excretion of Na plus in urine and diuresis. जास्तीत जास्त Na plus युरिनमधून बाहेर काढलं जातो आणि जास्तीत जास्त युरिन बाहेर काढलं जातं म्हणजेच डायुरॅसिस, यालाच म्हणतात नॅट्रियुरॅसिस. बघा अपोजिट आहे, या ADH आणि RASच्या अपोजिट आहे. इथे युरिनमधून काढून घेतलं जातं Na प्लस आणि वॉटर, तर इथे जाऊ दिलं जातं युरिनमधून Na प्लस बाहेर काढले जातात आणि जास्तीत जास्त युरिन वॉटर बाहेर काढून दिलं जातं. म्हणजे ह्या दोन, हे RAS आणि ADH कमी झालेलं व्हॉल्यूम वाढवतात, तर हा जो ANP आहे हा जास्त झालेलं व्हॉल्यूम कमी करतो. हे दोघं बॅलन्स करतात, म्हणजेच हेमोस्टेसिस केलं जातं. यांच्या अपोजिट, ह्या दोघांच्या अपोजिट हा ANP काम करतो. किडनी पार्टिसिपेट इन सिंथेसिस ऑफ calcitriol, the active form of vitamin D which is needed for absorption of dietary calcium. आणखी एक रोल आहे किडनीचा, तो म्हणजे कॅल्सिट्रिऑल सिक्रीट केलं जातं हार्मोन हा किडनीमधून, जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे विटॅमिन डीचा, ज्याच्यामुळे आपण जे अन्नामधून घेतलेला डायटरी कॅल्शियम आहे तो किंवा पाण्यामधून जो घेतलेला, आपल्या बॉडीमध्ये जो डाएटमधून गेलेला कॅल्शियम आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन विटॅमिन डीचा हा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे कॅल्सिट्रिऑल,
तोच करू शकतो. तो नसेल तर ॲब्सॉर्प्शन होणार नाही डाएटमधून आलेल्या कॅल्शियमचा. म्हणजेच थोडक्यात आपले जे बोन्स आहेत ते ब्रिटल होतील, ते ठिसूळ होतील, थोडक्यात ते पटकन ब्रेक होतील. तर अशा प्रकारे या किडनीचा आणखी एक रोल आहे. इथे आपला हा टॉपिक संपतो, ज्याला म्हणतो आपण कंपोजिशन ऑफ युरिन. थँक्यू.